कोरडगाव तालुका पाथर्डी येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा शाखेची कारवाई। आरोपीकडून 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, किशोर शिरसाट यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। दिनांक 19/1/2026 रोजी वर नमूद पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत कोरडगाव गावाच्या शिवारातील नानी नदीमध्ये अमरधाम जवळ ट्रॅक्टरच्या साह्याने चोरटी वाळू वाहतूक चालू असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना दिसून आला। तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकून इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संकेत राम गोरे वय वर्ष 19 राहणार कोरडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस करतात त्याने त्याच्याकडे कोणताही वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले। ताब्यातील इसमांकडे ट्रॅक्टर मालाबाबत विचारपूस करतात त्याने सदरचा ट्रॅक्टर स्वतःचा असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 6 लाख रुपये किमतीचा विना नंबरचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, 10,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाट स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 59/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।